आज रविवार आहे, म्हटलं चला अकॅडमीवरती जाऊया. आणि कालचं कासेगावचं जयंत केसरी मैदान झालं आणि जयंत केसरीचे विजेते ठरले रायफल आणि शंभू यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. कारण खूप सुंदर जोडी पळाली, मग रायफल असू द्या किंवा शंभू असू द्या. कारण महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक आणि एक आगळं वेगळं मैदान म्हणून या मैदानाकडे पाहिलं जातं. तर रायफलचं आणि शंभूचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि सचिन शेट यांची दिलगिरी सुद्धा व्यक्त करतो. कारण रायफल 81-81चा पायरा आपल्याबरोबर होता, मात्र काही कारणास्तव मी त्यांना नकार दिला. त्याबद्दल मी सुद्धा त्यांची माफी मागतो. कारण एका मैदानामध्ये रायफलचा पराभव झाला होता आणि त्याच्यामुळे मी त्यांना नकार दिला होता. या गोष्टीवरून मला हे शिकलो की आपण जरी एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला आणि जर त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवला तर तो काहीही करू शकतो. त्यामुळे मी रायफल 81चे मालक सचिन शेट यांची या व्हिडिओच्या माध्यमातून माफी मागतो. कारण रायफल आणि सर्जा पळाले असते तर यदा कदाचित आपण सुद्धा एक नंबर केला असता. आपण जाऊ द्या, जर तरच्या गोष्टी असतात या, आणि जर तरच्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवत नाही. जे जिंकले त्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. त्याच्यामुळं रायफल 81-81 आणि कळंबीच्या शंभूचं मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो. काल खूप सुंदर असं मैदान झालं, महाराष्ट्रातलं ऐतिहासिक मैदान झालं. कारण 1 BHK फ्लॅट म्हणजे खऱ्या अर्थानं एक वेगळंच बक्षीस होतं. 2 नंबरला सुद्धा 6 लाख होतं. 2 नंबरचा मानकरी सुद्धा तो सर्जा बैल ठरला, त्याचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. 3 नंबरचे मानकरी ठरले पिस्टन आणि कॉकटेल, त्यांचं देखील अभिनंदन करतो. आणि 4 नंबरचा मानकरी ठरला आपला आवडता बकासूर आणि बलमा, यांचं देखील अभिनंदन करतो. आणि सर्जा प्रेमी आणि सुंदर प्रेमींची माफी मागतो. कारण हा खेळ आहे मित्रांनो, या खेळात हार जीत होत असते. आता कसं असतं की या पराभवाची जिम्मेदारी मी स्वतः घेतो. कारण असं मी म्हणू शकत नाही की बाबा फाजीलच पळला नाही किंवा फाजीलवाले म्हणतील सर्जाच पळला नाही. कारण हार ही सुद्धा मोठ्या मनानं मानायची असते. आणि आपण हारलो, परफॉर्मन्स कमी पडला असेल, आपलं नियोजन चुकलं असेल, काहीतरी गोष्टी घडल्या असतील, त्याच्यामुळं या गोष्टी घडतात. जिंकलं त्याचं अभिनंदन करणं हे खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं रायफल 81-81ला का मोठ्या मैदानाचा मानकरी म्हटलं जातं हे त्यानं दाखवून दिलं. खरंच खूप सुंदर परफॉर्मन्स केला. कारण काल बैल तुफान वेगामध्येच पळत होता. कारण सेमीला सुद्धा त्यानं घरणिकीच्या राजा आणि हरण्या, एक चांगली नामवंत गाडी होती, त्या गाडीचा 1 वे पराभव केला. म्हणजे सुट्टा निकाल घेतला. म्हणजे गट असू द्या सुट्टा काढला, सेमी सुट्टा काढला आणि फायनल सुद्धा सुट्टा काढला. त्याच्यामुळं रायफल आणि शंभू यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्याच्यानंतर बकासूर सुद्धा सुंदर पळाला. कारण मोठ्या मैदानाचा मोठा मानकर सुद्धा बकासूरला म्हटलं जातं. सेमीमध्ये थोडीशी चर्चा झाली होती, कारण थोडंसं वादग्रस्त निर्णय होता. कारण पिस्टन आणि कॉकटेल यांना टोचन लावलं असा काहीतरी आरोप करण्यात आला होता. नंतर आयोजकांनी सामना दिला, त्याच्यामुळं त्याच्यावर खूप वाद झाला. आता त्या वादाची सत्यता ऍक्च्युली मला माहित नाही. जर खरंच टोचन लावलं असेल कॉकटेल आणि पिस्टन कोणत्या तरी एका बैलाला, तर तो निकाल बकासूरचाच आहे. तो निकाल 100% बकासूरचाच आहे. मात्र नंतर आयोजकांनी काय निर्णय घेतला हे त्यांनाच माहीत. आणि वस्तुस्थिती मी पाहण्यामध्ये तिथं नव्हतो. मात्र जर टोचन खरंच लावलं असेल तर तो निकाल बकासूर आणि बलमाचाच आहे. त्याच्यामुळं कुणीही बकासूर आणि बलमाला ट्रोल करू नका आणि आयोजकांना सुद्धा ट्रोल करू नका. शेवटी आयोजकांनी जो काही निर्णय घेतला असेल तर तो वस्तुस्थिती आणि परिस्थिती पाहूनच घेतला असेल. त्याच्यामुळे बकासूर बलमा यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. फायनलला थोडेसे मागं पडले असतील, पण चला ठीक आहे, जे चांगले पळाले त्यांचं कौतुक झालंच पाहिजे. त्याच्यामुळं जयंत केसरी मैदानाला जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो. सुंदर सुद्धा खूप छान पळाला. मात्र दोन्ही वेळेस गाडी वरदानची लॉबी झाली, त्याच्यामुळं आपल्या सुंदरला गटालाच हार पत्करावी लागली. खेळात काही गोष्टी होत असतात, त्याच्यामुळे प्रॉपर प्लॅनिंग करा, पहिरेकऱ्यावर विश्वास ठेवा. कारण मी जर सचिन शेट यांच्यावर विश्वास ठेवला असता, मी जर त्यांना हो म्हटलं असतं तर कदाचित सर्जाचा निकाल वेगळा दिसला असता. मात्र सचिन शेट यांनी सुद्धा काही नाराजी व्यक्त केली होती त्यावर. त्यांचं मी पुन्हा अजून एकदा माफी मागतो. कारण खरंच रायफल ग्रेटच पळाला. त्याच्यानंतर आपला कॉकटेल सुद्धा खूप सुंदर पळाला. पिंटू शेट यांनी सुद्धा मला सांगितलं होतं की आपण सर्जा आणि कॉकटेल पळू. मी त्यांना सुद्धा नकार दिला होता. बघा की म्हणजे माझ्या पण काही गोष्टी चुकत आहेत. मी नौखा या क्षेत्रात मी मागच्या 2 मैदानाचा म्हणजे तिरेकवाडी मैदानात कॉकटेल हरला होता आणि चोराडे मैदानात रायफल हरला होता. दोघं मला म्हणत होते की पैरा करू. मात्र मी नकार दिला
कारण मला असं वाटत होतं की आपला पायरा बकासूर सोबत होईल आणि बकासूर सोबत पायरा होईल म्हणून मी त्यांच्याशी थोडंसं देणं घेणं चालू होतं. आणि मग लास्ट मुवमेंटला माझ्याकडे मग पर्यायच नव्हता, कारण मी त्यांना सांगितलं होतं की जर माझा पायरा बकासूर सोबत झाला तर मी रायफलवर पळेल. मात्र ते म्हटले नको, आत्ताच सांगा काय असेल ते. आणि कॉकटेलवाल्यांना सांगितलं होतं की नाही, माझा जर पायरा बकासूरवर होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यावर पायरा करा. मात्र माझा पायरा बकासूर सोबत झालाच नाही. मग शेवटच्या क्षणी आम्हाला आणि फाजिलगावला पळावं लागलं. या चुक्या झाल्या माझ्याकडून, काही गोष्टी नियोजनात चुकल्या असतील किंवा माझ्याकडून काही निर्णय घेताना चुकी झाली असेल आणि मी माझ्या याच्यावरती ठाम व्हायला पाहिजे होतं. झाल्या चुक्या, चला ठीक आहे. मात्र कॉकटेलचं पण मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी त्याची क्षमता सिद्ध करून दाखवली आणि रायफलची पुन्हा एकदा त्यानं क्षमता सिद्ध करून दाखवली. आता 20 तारखेचं मैदान होतंय महाराष्ट्र केसरी रोहितदादांचं, तर त्या मैदानात सुद्धा आपण सर्जा जाणार आहे. चांगलं नियोजन करून जाऊ. खेळ आहे बघा, खेळात हार जीत होत असते आणि हार ही मोठ्या मनानं मान्य करायची असते. आणि या कालच्या हारीला पूर्णपणे मी जबाबदार आहे, कारण माझंच नियोजन चुकलं. माझं नियोजन म्हणजे सुंदरचं नियोजन पण चांगलंच होतं. शेवटी कसं या खेळात आता ती शेवटी प्राणी आहेत, तर कधी कमी पळतात कधी जास्त पळतात. शेवटी त्यांच्या जीवावरच आपण खेळ करत असतो, त्याच्यामुळे त्यांना बोलणं मला बरोबर वाटत नाही. पण ज्या पुढच्या मैदानात आपण चांगल्या पद्धतीनं नियोजनानं येऊ आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन करू. सर्वांशी बोलणं चालू असतं, पायऱ्यांसंदर्भात करत असतो. आता कसं आहे, खेळात कधी कुणाला हो म्हणावं लागतं, कधी कुणाला नाही म्हणावं लागतं. त्याच्यामुळे थोडीशी नाराजी सुद्धा होत असते. ज्यांना मी नाही म्हणलो ते जे माझ्यावर नाराज झाले त्यांची मी मनापासून माफी मागतो, कारण मला तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. मात्र तुम्ही मला खोटं ठरवलं आणि तुम्ही क्रमांक 1 केला, क्रमांक 3 केला, त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. कारण शेवटी काही गोष्टी असतात ज्या नशिबातच असतात. म्हणजे तुमच्या नशिबातच असं असेल की बाबा सर्जावर तुमचा पैरा होऊ नये, शंभूवर पैरा होईल आणि तुम्ही 1 नंबर कराल. त्याबद्दल तुमचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. काल बरेच खूप सुंदर गाड्या पळाल्या, म्हणजे ज्याही गाड्या फायनलसाठी राहिल्या त्या सगळ्यांचं कौतुक. आणि आता 20 तारखेला महाराष्ट्र केसरी रोहितदादांचं मैदान होते, त्या मैदानाला प्रत्येकानं या आपल्या पैरेकरावर विश्वास ठेवा बरं का. या गोष्टीतून मी हेच शिकलो की कुणाला कमी लेखू नका, कुणाला कमी लेखू नका. कारण मी ती कमी लेखण्याची चूक केली. उदाहरणार्थ मी रायफलला कमी लेखलं, मी कॉकटेलला कमी लेखलं. जर ती मी चूक केली नसतो यदा कदाचित आपला सर्जा सुद्धा तुम्हाला गुलालात दिसला असता. त्याच्यामुळे या गोष्टीतून लक्षात ठेवा, एखादा पायरा असेल तर तो पायरा एकदाच फिक्स करा आणि त्याच्यावर कॉन्स्टंट राहा. काय होतं, आपल्याला असं वाटतं की हा पायरा मिळेल आपल्याला, हा नको, हा नको, तर कुठं ना कुठं तरी एका कॉन्स्टंट पायऱ्यावरती फिक्स राहा, त्याच्यावरच पळा, जेणेकरून तुम्हाला कुठं ना कुठं तरी एक गुलाल मिळू शकतो. या मी गोष्टी शिकतोय, नावखाचे अगदी मी नावखाचे. त्याच्यामुळे माझ्याकडून काही चुका होत आहेत. झालेल्या चुकांबद्दल मी सर्जाप्रेमी आणि सुंदरप्रेमींची माफी मागतो आणि पुढच्या मैदानात एक चांगल्या पद्धतीने उतरण्याचा आपण निर्धार करू आणि नक्कीच सर्जाप्रेमी आणि सुंदरप्रेमीने यांना आनंद देण्याचा प्रयत्न करू. पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्जाप्रेमी आणि सुंदरप्रेमी यांची मी माफी मागतो आणि पुढच्या मैदानात नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण कमबॅक करू. कारण आदतची मैदानं आहेत, 23 तारखेला आहे, 25 तारखेला, 29 तारखेला. सुंदरचा पण चांगल्या पद्धतीने कमबॅक होईल आणि सर्जाचा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने कमबॅक कसा करता येईल, चांगलं नियोजन कसं करता येईल याच्याकडे मी लक्ष देईन. विजेत्या बैलांचं पुनश्च एकदा मी अभिनंदन करतो. माझा कोणाही व्यक्तिगत रोष नसतो. ज्या काही गोष्टी होतात तर त्या मी स्पष्टपणे आणि मोकळ्या मनानं बोलून दाखवत असतो. पुनश्च एकदा रायफल आणि आपला कॉकटेल यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, कारण मी तुमच्या क्षमतांवर थोडंसं कमी लेखलो, मात्र तुम्ही सिद्ध करून दाखवलं. रणजित सर, तुम्ही आम्हाला कमी लेखले पण आम्ही काय आहे हे तुम्ही दाखवून दिलं. त्याबद्दल मी तुमचं पुनश्च एकदा आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.